राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. देवेंद्र फडणवीसांनी काल एक गोष्ट बोलली पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदा असताना जी शेवटची पत्रकार परिषद झाली काल रात्री, त्या पत्रकार परिषदेमध्ये एक शब्द बोलले, ते म्हणजे की एकनाथ शिंदे यांना मी जाऊन समजावलं किंवा कन्व्हिन्स केलं की तुम्ही सत्तेमध्ये पाहिजेत. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेने देखील आता नंतर संध्याकाळी रात्री कन्फर्म झालं की आज ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या समक्ष शपथविधी पार पडणार आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ठीक आहे. पण एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावरून अडून राहिलेले आणि गृहमंत्री मला पाहिजेच काय पण करून ह्या भूमिकेवरती ते अडून राहिलेले. पण अचानक असं काय घडलं की त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. तर मित्रांनो बघा, साधी सिंपल गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते, त्यापैकी कुठल्याही गोष्टीचं हे नव्हतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे म्हणजे बीजेपीकडे 132 आमदार आहेत, अजित पवारांची त्यांना 7 आहे. कारण काल तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला एकनाथ शिंदेंना की तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार का आणि तुम्ही शपथ घेणार का. त्यावेळेला एकनाथ शिंदे उत्तर देत असताना अचानक अजित पवार मध्ये बोलले की एकनाथ शिंदे घेतील का नाही घेतील मला नाही माहिती, मी तरी शपथ घेणार आहे. ह्याचा अर्थ ओपनली अजित पवारांच्या गटाचा देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि 145 मॅजिक फिगर आहे आमदार लागतात आपले सरकार बनवण्यासाठी, आणि ते देवेंद्र फडणवीसांची 132 आणि अजित पवारांचं 41 आमदार, त्यांचं सरकार बनवण्यासाठी तेवढे लोक इनप आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेना सत्तेमध्ये सहभागी होणं हे एकनाथ शिंदेच्या गरजेसाठी म्हणा किंवा एकनाथ शिंदेच्या फायद्यासाठी महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे आणखी एका गोष्टीसाठी म्हणजे त्यांनी प्लॅन केलेला की मी सत्तेमध्ये सहभागी नाही होणार, माझे पक्ष सहभागी होईल, शिवसेना सहभागी होईल, पण मी उपमुख्यमंत्री पद नाही घेणार, मी पाठीमागे राहून सरकार पक्ष चालवणार आणि माझ्या जे सहकारी आहेत त्यांच्यापैकी कोणतरी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील किंवा श्रीकांत शिंदे शपथ घेतील. पण 2-4 गोष्टी आहेत, त्या 2-4 गोष्टींमुळे हा त्यांनी निर्णय बदलला आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार झाले. कुठले 2-4 गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड केला, शिवसेना फोडली आणि त्यांनी 40-41 आमदारांसोबत ते बाहेर पडले आणि त्या आमदारांना घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरनं गोव्यावरनं मुंबई, असं करत त्यांनी एक सरकार बनवलं त्यांचं आणि ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्रामध्ये रुजू झाले. त्याच्यानंतर हा जो काही धोका आहे की सत्तेमध्ये सहभागी नाही झालो आपण तर आपले जे आमदार आहेत, म्हणजे हे आता निवडून आलेले आमदार आहेत, हे आमदार आपल्या बाजूला राहतील ह्याची गॅरंटी म्हणा कुठेतरी कमी वाटली असेल त्यांना. आणि कदाचित अविश्वास पण असू शकतो की उद्या कदाचित मी जर यांच्यासोबत राहिलो नाही, ह्यांना असं सोडून दिलं किंवा म्हणजे असं मंत्रिमंडळामध्ये आपण सहभागी नाही झालो तर दुसरी गोष्ट अशी आहे की एकतर आमदारांमध्ये समन्वय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या अजित पवारांच्या प्रॉब्लेममुळे, अजित पवारांच्या अडचणीमुळे एकनाथ शिंदेचे आमदार बाहेर पडले होते, असं त्यांनी स्वतः सांगितलं की अजित पवार त्या ठिकाणी अर्थमंत्री होते आणि त्याच्यामुळे आमच्या आमदारांना किंवा आम्हाला निधी हा कमी भेटतो इतर आमदारांपेक्षा. तर आता देखील तेच होऊ शकतं जर एकनाथ शिंदे सरकारच्या बाहेर राहिले, म्हणजे ते स्वतः मंत्री नाही झाले आणि ते पक्ष चालवण्यासाठी फक्त संघटना मजबूत करण्यासाठी जर ते काम करायला लागले तर पुन्हा ती परिस्थिती होऊ नये. कारण आता देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, सोबतच अजित पवारांकडे अर्थमंत्री हे पद देखील जाणार आहे असं कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळं जर एकनाथ शिंदे हे बाहेर राहिले, पक्ष संघटनेसाठी म्हणा किंवा संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी काम करत राहिले, तर पुन्हा अजित पवारांकडून म्हणा किंवा निधी वाटपावरून आपल्या आमदारांना कमी जास्त न्याय मिळू शकतो अशी भावना एकनाथ शिंदेची कदाचित झाली असेल. दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये राज्यातल्या ह्या निवडणुका लढवल्या गेल्या, ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या प्रकारे महायुतीला या राज्यामध्ये सपोर्ट भेटला, त्यांची उमेदवार निवडून आले, इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही की सगळ्यात जास्त उमेदवार महायुतीला यावेळेला निवडून आले आणि त्यांचं सगळ्यात श्रेय जातं एकनाथ शिंदे यांना. कारण स्वतः लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता, बीजेपीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालं की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देखील असेल किंवा इतर गोष्टीकडून असेल, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायचं ठरलं आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं एकनाथ शिंदेंनी. एकनाथ शिंदेचा जनसंपर्क चांगला आहे, जनतेमध्ये ते डायरेक्ट जातात,
जनतेमध्ये डायरेक्ट ते फोनवरून सरकार चालवतात असं बोलतात. त्याच्यामुळे त्यांनी एकदा शेवटच्या मला वाटतं दरेगावातून आल्यानंतर किंवा दरेगावामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला सांगितलं की मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही. अशा प्रकारचे जे काही हे होतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की आपण सरकारमध्ये जाऊन काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपला पक्ष मजबूत करण्यासाठी, आपली संघटना मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत सगळ्या निवडणुका लागतील हळूहळू. या सगळ्या निवडणुकांसाठी जर आपल्या पक्षाला चांगलं बळ द्यायचं असेल तर आपण स्वतः सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदेचं कुठेतरी मत झालं असेल. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाचा विचार केला आणि आज ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय कारण आहेत? तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे रुसून बसलेले किंवा मला मंत्रिमंडळात सहभागी व्हायचं नाही अशी त्यांची भूमिका होती, ह्या पाठीमागे काय कारणं असू शकतात? तुमच्या मनामध्ये काय, कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे आपला. बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.